नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण डीजीटी ज्यालाच आपण डायरेक्टरेट जनरल ऑफ द ट्रेनिंग असं म्हणत असतो. तर बघा, ते शॉर्टकटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इथं. तर राज्याची स्थापना इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट 1945ला झाली. आता पर्पज इन 1945ला काय होतं की बघा, आपण जर लक्षात घेतलं की 1945च्या कालावधीत दुसरं महायुद्ध होतं. 1939 ते 1945 या काळात दुसरं महायुद्ध, म्हणजे 1939ला महायुद्ध सुरू झालं आणि दुसरं महायुद्ध 1945ला संपलं. तर बघा, त्यावेळेस काय झालं की त्यावेळेसच त्या डीजीटीची स्थापना झाली. त्यावेळेस उद्देश वेगळा होता. रिहॅबिलिट अँड प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट टू द डिमोबिलाइज डिफेन्स पर्सोनल म्हणजे काय, डिफेन्स स्टाफ अँड डिस्चार्ज वॉर वर्कर्स आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड. म्हणजे त्यावेळेस दुसरा पर्पज होता ते की, कारण की दुसऱ्या महायुद्धात जे काय त्या लोकांचं जे काय डिफेन्स पर्सनल होते त्यांचं रिहॅबिलिटेशन म्हणजेच काय, पुनर्वसन करायचं आणि त्यांना रोजगार देणे. तर हे पर्पज होता. परंतु नंतर काय झालं, ओरिजिनल नेम त्याचं काय होतं की डीजीआरए, म्हणजे त्याला डायरेक्टर जनरल ऑफ रिसेटलमेंट अँड एम्प्लॉयमेंट म्हणतो. आता प्रेझेंट नेम त्याचं काय झालं की डीजीटी, ज्याला आपण डायरेक्टरेट जनरल ऑफ द ट्रेनिंग असं म्हणतो. आता उद्देश काय आहे, डेव्हलपमेंट अँड कोऑर्डिनेशन ऑफ द व्होकेशनल ट्रेनिंग इंडिया. आता तो उद्देश आहे. त्यावेळेस जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस वेगळा उद्देश होता, कारण की दुसरं महायुद्ध झालं होतं. त्यांचा पुनर्वसनाची समस्या होती, जे काय त्याच्यामध्ये गुंतल्या गेले आपले लोक, आणि त्यांना रोजगार देणं हा सुद्धा त्यावेळेसचा महत्वाचा उद्देश होता. परंतु आता ते सगळ्या गोष्टी संपल्या. आता उद्देश काय आहे, डेव्हलपमेंट अँड कोऑर्डिनेशन ऑफ द व्होकेशनल ट्रेनिंग इन इंडिया. व्होकेशनल ट्रेनिंग मध्ये कोऑर्डिनेशन करणे आणि डेव्हलपमेंट करणे हे सध्याचा उद्देश आहे. हा, हे इस्टॅब्लिशमेंट इयर वगैरे हे सुद्धा लक्षात ठेवायचं की हे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लगेच, म्हणजे 1945ला दुसरं महायुद्ध संपलं, त्याच्यामुळे ते सहज लक्षात राहील. नंतर बघा, द डायरेक्टर जनरल म्हणजे डीजीटी अंडर द मिनिस्ट्री ऑफ एमएसडी, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप या मंत्रालयाच्या अंतर्गत हे डीजीटी म्हणजे कार्यरत आहे. इज अ अपेक्स नॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन अँड डेव्हलपिंग व्होकेशनल ट्रेनिंग इन इंडिया इन्क्लुडिंग वुमेन्स व्होकेशनल ट्रेनिंग. म्हणजे काय की व्होकेशनल ट्रेनिंगच्या रिलेटेड जी काय अपेक्स बॉडी आहे तर ती डीजीटी आहे. आता त्याचा बघा, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आर अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल कंट्रोल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ऑर युनियन टेरिटरी ॲडमिनिस्ट्रेशन. जे आय टी आपले इन्स्टिट्यूट आहेत ते कशाचे आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्शियल कंट्रोल कोणाचा आहे तर स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. परंतु व्हाईल डीजीटी सेट्स द नॅशनल पॉलिसी स्टँडर्ड अँड ट्रेनिंग सिस्टीम. जे आय टी साठी काही पॉलिसी लागत असेल, स्टँडर्ड लागत असेल, काही ट्रेनिंग सिस्टीम लागते, हे कोणाच्या अंतर्गत हे डीजीटी करते. परंतु जर त्या डीजीटीवर जे आपल्याला विचारलं एक्झाममध्ये, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल कंट्रोल कोणाचा आहे तर स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. म्हणजे जे काय जे आय टी आयचं जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल कंट्रोल स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. परंतु मग डीजीटीचा रोल काय, तर डीजीटी फक्त काय करतंय की नॅशनल पॉलिसी स्टँडर्ड आणि ट्रेनिंग सिस्टीम आर टी आयच्या रिलेटेड किंवा व्होकेशनल ट्रेनिंगच्या रिलेटेड आहे. तर ते फक्त म्हणजे कोऑर्डिनेशन करते त्याच्यामध्ये. बाकी जे कंट्रोल आहे फायनान्शियल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आय टी आयवर ते स्टेट गव्हर्नमेंटचं असणार आहे, हे लक्षात घ्या. जर एक्झाममध्ये आला की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल कंट्रोल कोणाचा आहे याच्यावर आय टी आयवर, तर डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, डीजीटीचं नाही. डीजीटीचं फक्त काय करणार त्याच्यामध्ये, पॉलिसीज म्हणजे काय करणार ते कोऑर्डिनेशन करणार, म्हणजे इन द फॉर्म ऑफ कसं पॉलिसीज असेल, काही स्टँडर्ड असतील, काही ट्रेनिंग सिस्टीम असेल, तर ही फक्त डीजीटी त्यांना प्रोव्हाइड करते. बाकी ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्शियल कंट्रोल हे व्होकेशनल ट्रेनिंगवर किंवा आय टी आयवर हे शासन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं असणार आहे. मेजर फंक्शन ऑफ डीजीटी काय काय आपण बघितलं की ओव्हरऑल पॉलिसी नॉर्म स्टँडर्ड फॉर द व्होकेशनल ट्रेनिंग, म्हणजे फ्रेम करणार ते की काही पॉलिसी आहेत का, काही नॉर्म्स आहेत का, काही स्टँडर्ड आहेत का, तर ही व्होकेशनल ट्रेनिंग संदर्भात हे डीजीटी फॉर्म करणार किंवा फ्रेम करणार आहे. टू डायव्हर्सिफाय अपडेट अँड एक्सपायर द ट्रेनिंग फॅसिलिटी इन टर्म्स ऑफ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग, हे सुद्धा त्याच्याकडे आहे. टू ऑर्गनाइज अँड कंडक्ट स्पेशलिस्ट ट्रेनिंग रिसर्च अँड रिस्पॉन्स, बरं हे पण आहे. टू इम्प्लिमेंट द रेग्युलेट इन्क्रीज द स्कोप ट्रेनिंग ऑफ द अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961, हे पण आहे. आता बघा, हे सगळ्या आहेत. तर आता आपण उगाच याच्यामध्ये पाठ करण्यात किंवा काही लक्षात ठेवण्यात काही अर्थ आहे का तर नाही. म्हणजे मी पहिल्या लेक्चर पासून सांगतो की हे फक्त एक ओव्हरलुक करायचं, हे उगाच काहीतरी मेमोराईज करायचं नाही, पाठही करायचं नाही. म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोचनं जे काही जे असतील ऑप्शन ते सगळे आपण करेक्ट करणार. म्हणजे
कोऑर्डिनेशन आहे का, तर हो. काही ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंट आहे तर का, हो. म्हणजे हे नसू द्या, असू द्या, वाचण्यात असू नसू द्या, तरी जे काही पॉझिटिव्ह अप्रोचने येतात ते सगळे हो म्हणणार. उगाच कुठं काही मेमराईज करायचं नाही, काही म्हणजे आता इथे एवढ्या लिहिल्या म्हणून एवढ्याच असतील का, तर नाही. याच्या व्यतिरिक्त असतात. फक्त एक ओव्हरलुक करायचं आहे. कुठेही मेमराईज करायचं नाही, कुठेही पाठ करायचं गरज नाही. ऑब्जेक्टिव्ह एक्झामची तीच खासियत असते की तुम्हाला फक्त तो पॉईंट जिथं फॅक्च्युअल डेटा आहे किंवा जिथं एखादी स्कीम कधी चालू झाली किंवा काही फॅक्च्युअल डेटा आहे, काही मेमराईज आहे, तिथंच मेमराईज करा. बाकी कुठे मेमराईज करायची गरज नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अदरवाईज मेमराईज करत बसलं तर कधीच होणार नाही ते. नंतर टू प्रोव्हाइड द व्होकेशनल गायडन्स अँड एम्प्लॉयमेंट काउन्सिल. ठीक आहे. असिस्ट शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणजे SC ST अँड पर्सन विथ द डिसेबिलिटी बाय एनहान्सिंग देअर कॅपॅबिलिटी फॉर वेज एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉय म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आणि त्याची वेज कॅपॅबिलिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, म्हणजे स्पेशली कोणती SC ST आणि PW म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये डिजिटीचा मेन रोल आहे. नंतर आता एक्झाम मध्ये येण्यासारख्या गोष्टी, आता सध्या आपण मेमराईज काय केलं, फक्त डिजिटीचं इस्टॅब्लिशमेंट इयर किती, 1945. डिजिटीचे मिनिस्ट्री कोणती, MSD. म्हणजे डिजिटी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, तर MSD, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप. आणि डिजिटल स्थापना एवढंच आपण लक्षात ठेवलं. बाकी फंक्शन आणि हे पण सुद्धा लक्षात टाकलं की ITवर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल कंट्रोल कोणाचं, स्टेट गव्हर्नमेंटचं. डिजिटी फक्त काय करणार, पॉलिसी, रूल, स्टँडर्ड किंवा नॉर्म्स जे काय असतील ते सेट करणार. म्हणजे ते कोऑर्डिनेशन. पण प्रत्यक्ष नियंत्रण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नियंत्रण ITवर किंवा फायनान्शियल कंट्रोल हे स्टेट गव्हर्नमेंटचं असणार आहे. हे 2-3 गोष्टीच आपण आतापर्यंत मेमोराईज केल्या किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. बाकी आपण कुठेही लक्षात काही ठेवलेलं नाही. आता सगळ्यात महत्वाचं, स्कीम अंडर डिजिटी. आता तुम्ही म्हणसाल सर सिलेबसमध्ये तर फक्त आपल्याला डिजिटीच टॉपिक दिला, मग हे स्कीम का आला? कारण की जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट बघितली डिजिटीची, तर त्याच्यावर हे जे काही स्कीम आहेत हे त्याच्यावर आहेत. त्याच्यामुळे याच्यावर येण्याचे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, कारण की ऑफिशियल वेबसाईटवर या सगळ्या स्कीम दिलेल्या आहे. आणि स्कीम पण असं एकदम फास्ट घेऊ आपण, असं काही फार त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं असं काही नाही. म्हणजे आता पहिली काय, CTS स्कीम कधी चालू झाली, 1950ला. आता बघा, डिजिटीची स्थापना 1945 झाली, लगेच 5 वर्षांनी क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम म्हणजे CTS ही सुरू झाली. पर्पज काय, तर ट्रेन द यूथ इन डिफरंट ट्रेड, सप्लाय द स्किल वर्कर टू द इंडस्ट्रीज. म्हणजे जे काही स्किल वर्कर वर्कर आहे ते इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करणे. डिफरंट यूथला ट्रेन म्हणजे ट्रेडमध्ये यूथला ट्रेन करणे. इनक्रीज द इंडस्ट्रियल प्रोडक्शन, रिड्यूस द अनएम्प्लॉयमेंट थ्रू द व्होकेशनल ट्रेनिंग. व्होकेशनल ट्रेनिंग थ्रू बेरोजगारी कमी करणे हा सुद्धा एक मेन पर्पज आहे या. फक्त इथं काय करायचं आपल्याला, क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम. क्राफ्ट्समॅन कधी सुरू झाली, तर 1950ला. आता हे काय पर्पज वगैरे आपण लक्षात ठेवणार नाही, लगेच करते आपल्याला ट्रेनिंग स्कीम आहे क्राफ्ट्समॅन संदर्भात आहे. तर काय, तर म्हणजे अनएम्प्लॉयमेंट कमी करणे, स्किल वर्कर इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करणे, यासारख्या गोष्टी सहज लक्षात राहते. आता सगळ्यात महत्वाचं आहे की न्यू नॉर्म्स फॉर द CTS इन मार्च 2026. आता तुम्ही म्हणसाल सर आता काय झालेलं आहे, की तुम्ही म्हणसाल सर हे कशाला लक्षात ठेवायचं. जो काही सिलेबस दिला तो त्याला करंटचा टच करणं महत्वाचं आहे. कारण की बघा, आता जर आपण 18 फेब्रुवारी 2000 चा 2000 जे 18 फेब्रुवारीला आता 2026ला जो काही पेपर झाला, त्याच्यामध्ये करंटला 2-4 क्वेश्चन टच दिलेला आहे. तर त्यामुळे असं नाही की सिलेबसमध्ये आपल्याला दिलेलं नाही, तर करंट प्रत्येक टॉपिक सिलेबसचा जो काही दिलेला आहे तो करन्सी सुद्धा आपल्याला जोडायचा आहे. म्हणजे आता बघा मी काय लिहिलं, न्यू नॉर्म्स फॉर द CTS इन मार्च 2026. आता बघा, इन अलाइनमेंट विथ द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, डिजिटी हॅज रिस्ट्रक्चर CTC म्हणजे कोणती, क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम क्वालिफिकेशन. काय केलं त्यांनी चेंजेस, द अॅन्युअल ट्रेनिंग ड्युरेशन हॅज बीन रिड्यूस, 1600 1200 अवर्स हे केलेलं आहे. आणि इन ॲडिशन टू मेंडेटरी प्रोव्हिजन ऑफ 150 अवर्स ऑफ द OJT म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग और ग्रुप प्रोजेक्ट हॅज बीन इंट्रोड्यूस ऑन इन्शुअर दॅट द ट्रेनिंग्स गेन द रिअल इंडस्ट्रियल एक्सपोजर. आता आपल्याला इथं लक्षात काय ठेवणं गरजेचं आहे, की OJT साठी 150 अवर्स हे नवीन याच्या आता 2026ला 150 तास ही कंपल्सरी करण्यात आलेलं आहे किंवा हे नॉर्म सेट केलेलं आहे, हे 150 अवर्स. ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि अॅन्युअल ट्रेनिंग ड्युरेशन हे 1600 1200, 400 नाही तर कमी केलेलं आहे. हे सुद्धा 1200 ही व्हॅल्यू लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर बघा दुसरी कोणती स्कीम आहे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम म्हणजे CITS. पहिली कोणती ती CTS. आता बघा,
CITS स्कीम कधी सुरू झाली? 1948 ला. आपल्या बघा, डीजीटीची स्थापना ओरिजिनली कधी झाली होती? 1945 ला. नंतर त्याच्यानंतर लगेच योजना कोणती आली? CITS. त्याच्यानंतर ही CTS आली होती. म्हणजे 45ला स्थापना झाली आणि त्या काळातल्या या दोन योजना आहेत. CITS म्हणजे काय? क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम. आता हे कोणासाठी आहे? इन्स्ट्रक्टरसाठी आहे. म्हणजे जे काही IIT ला शिकवणारे जे काही इन्स्ट्रक्टर असतात त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. 1948ला सुरू झाली. त्याचा पर्पज काय होता? द क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम इज डिझाईन टू ट्रेन द इन्स्ट्रक्टर हु विल टीच द ट्रेनिंग इन IIT. आता हे पुढचं वाचत नाही मी, म्हणजे आपल्याला लगेच करून येते. मग ट्रेनिंग आहे म्हणजे त्याचं स्किल डेव्हलपमेंट होऊ द्या, त्यांचं टीचिंग मेथडॉलॉजी डेव्हलप करू द्या, म्हणजे बाकी काही आपण ते मेमोराईज करणार नाही. फक्त ही CITS म्हणजे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम ही IIT इन्स्ट्रक्टरला म्हणजे त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आहे. मग ट्रेनिंग कोणत्या टीचिंग मेथडॉलॉजीच्या अपडेशन असू द्या, नवीन प्रॅक्टिकल किंवा ज्या काही प्रॅक्टिस स्किल असू द्या, तर त्यासाठी ही 1948ला CITS. CTS 50ला आहे. CITS 48ची योजना आहे. नंतरचं आता हे सगळ्या जे काही मी स्कीम घेतल्या हे सगळ्या डिजिटीच्या साईटवर, ऑफिशियल साईटवर आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. ऍडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम AVTS 1947ला सुरू झाली. पर्पज काय होता? द स्कीम वॉज स्टार्टेड टू upgrade and update the skill of the workers who are already employed in the industries. ऍडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम म्हणजे कोणासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी नाही, तरी कोणासाठी आहे की जे ऑलरेडी एम्प्लॉई आहेत किंवा ऑलरेडी जॉबला आहेत, तर त्यांचं स्किल अपडेट करायचं आहे. जे इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी जॉबला आहेत आणि त्यांचं स्किल जे काय आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन अपडेशन आहे, तर त्यांच्यासाठी ही आहे. तर ही एक लक्षात घेतली. 1977ला सुरू झाली. नंतर ऍडव्हान्स व्होकेशनल डिप्लोमा. इट इज डिझाईन टू प्रोव्हाइड द ऍडव्हान्स टेक्निकल स्किल टू मीट द नीड्स ऑफ डिफरंट सेक्टर ऑफ द इकॉनॉमी अँड लेबर मार्केट. आणि त्याचं ड्युरेशन आहे 2 वर्ष. आता याचं मला त्या वेबसाईटवर ऑफिशियली इयर कधी स्थापन वगैरे झालं हे काही दिसलं नाही, परंतु CTS आणि CITS या दोन स्कीम अत्यंत महत्वाच्या आहे. ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ही पण ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे त्यांच्या डिजिटीच्या. फॉर धिस अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 वॉज इनॅक्टेड. थोडसा चला. याच्यासाठीच काय अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 इनॅक्टेड झालेला आहे. आता अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 मी माझे पहिले 2-3 लेक्चर टाकलेले आहे. अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 वर जवळपास 4 ते 5 प्रश्न आले. 18 फेब्रुवारीचे जे 2026ला एक्झाम झाली त्याच्यावर 5 प्रश्न अप्रेंटिसशिप ऍक्टवर आले. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की अप्रेंटिसशिप ऍक्टला म्हणजे एकदम सिरियसली घ्या, कारण की जर एकाच ऍक्टवर 4-5 प्रश्न येत असतील तर ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी पहिले 3 पार्ट माझे ऑलरेडी युट्यूबवर टाकलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटते त्यांनी ते बघावे. आता बघा, फील्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॅन बी प्रोव्हाइड द बोथ डेझिग्नेटेड अँड ऑप्शनल ट्रेड. डेझिग्नेटेड ट्रेड म्हणजे काय? जे गव्हर्नमेंटनं नोटिफाय केलेले आहे त्यांना आपण डेझिग्नेटेड ट्रेड म्हणतो. आणि ऑक्युपेशनल ट्रेड म्हणजे काय? एनी ट्रेड ऑर ऑक्युपेशनल डिसाइड बाय द एम्प्लॉयर जे काही डिसाईड केले आहे त्याला ऑप्शनल ट्रेड म्हणतो, आणि गव्हर्नमेंटनं जे डिसाईड केले त्याला डेझिग्नेटेड ट्रेड असं आपण म्हणतो. कॅटेगरी ऑफ द अप्रेंटिसशिप त्याच्यासाठी मी गो एक्ट्रिक्स वापरत असतो, जिओ गो आणि टी क्यूब. आता जिओ गो म्हणजे काय? हे जी ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असेल, ऑप्शनल अप्रेंटिसशिप जातात 3 वेळा टी. टी क्यूब म्हणजे काय? बघा, ट्रेड अप्रेंटिसशिप आहे, नंतर टेक्निशियन अप्रेंटिसशिप आहे, आणि नंतर आणखी सुद्धा टेक्निशियन इन ब्रॅकेटमध्ये व्होकेशनल अप्रेंटिसशिप आहे. म्हणजे 3 वेळा टी आलेला आहे आणि एकदा जी आणि एकदा ओ आलेला आहे. ट्रेनिंग ऑफ द ट्रेड अप्रेंटिसशिप मिनिमम त्याच्यासाठी काय क्रायटेरिया की मिनिमम 14 वर्ष वय असलं पाहिजे, आणि क्वालिफिकेशन व्हॅरी फ्रॉम मिनिमम 8व्या वर्गापासून म्हणजे 8वी ते 12वी असं काही असू शकते. नंतर पिरियड ऑफ द ट्रेनिंग व्हॅरीज फ्रॉम 1 इयर to 2 इयर. म्हणजे वन इयर अँड 2 months टू म्हणजे जे काही ट्रेनिंगचा पिरियड आहे म्हणजे साधारण मला वाटतं इथं थोडंसं माझं पिरियड ऑफ द ट्रेनिंग व्हॅरीज फ्रॉम 1 इयर अँड 2 months टू 2 इयर्स. हा एक ट्रेनिंगचा पिरियड आहे. नंतर
नंतर फ्लेक्झी एमओयू एक स्कीम, याच्यामध्ये डीजीटीच्या अंतर्गतच एक स्कीम आहे, सुरुवात झाली होती 2014. पर्पज काय होता? द स्कीम इज डिझाईन टू मीट द नीड ऑफ बोथ इंडस्ट्रीज अँड ट्रेनिंग. इट अलाउज द इंडस्ट्री टू कंडक्ट द ट्रेनिंग अकॉर्डिंग टू द स्पेसिफिक स्किल रिक्वायरमेंट वाईल ट्रेनीज गेट द प्रॅक्टिकल इन इंडस्ट्री एन्व्हायरमेंट. एमओयू म्हणजे काय, की काय करायचं आहे, की आयटीआयतले जे विद्यार्थी आहे ते कंपनी आणि आयटीआय इन्स्टिट्यूटने एमओयू करायचा आहे. म्हणजेच काय होणार, की त्याचं थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही नॉलेजमध्ये कोऑर्डिनेशन होणार. म्हणजे काय करणार, की एमओयू केल्यानंतर इंडस्ट्री सुद्धा या आयटीआय कॉलेजला काहीतरी म्हणजे स्किल प्रोव्हाइड करण्यात किंवा अपडेशन टेक्नॉलॉजीसाठी काहीतरी मदत करणार. आणि हे सुद्धा लोक काय करणार, त्या इंडस्ट्रीला जे काय स्किल लेबर किंवा स्किल मॅनपॉवर लागते तर ती प्रोव्हाइड करणार. म्हणजे दोघांसाठी विन विन सिच्युएशन असणार. तर त्यासाठी एमओयू फ्लेक्झी एमओयू योजना 2014ला सुरू झाली होती. आता एमओयूचा ड्युरेशन किती दिला, की 3 वर्ष दिलेला आहे, म्हणजे फॉर द साइन 3 वर्षासाठी, अँड मे बी एक्सटेंडेड इन द स्लॉट ऑफ 3 इयर्स आफ्टर सक्सेसफुल. म्हणजे त्यांना सुरुवातीला त्याची वर्षाची किती वर्षाची व्हॅलिडिटी असेल, 3 वर्षाची असेल. नंतर बऱ्यापैकी त्यांचं वाटलं की आता बऱ्यापैकी दोघांसाठी फायदा आहे, तर नंतर 3 वर्ष ते एक्सटेंड करू शकतात. हा, नंतर एक सगळ्यात महत्वाची जे काय योजना आहे ती आहे डीएसटी. आता याच्यामध्ये मला काय वाटतं, की परीक्षेच्या दृष्टिकोनात 3 योजना महत्वाच्या वाटतात मला. एक सीटीएस, नंतर सीआयटीएस, जे सीटीएस आणि सीआयटीएस. सीआयटीएस 1948ला, सीटीएस 50ला, आणि ही तिसरी सगळ्यात महत्वाची डीएसटी स्कीम ही 2016ला सुरू झाली. ही सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. डीजीटीच्याच वेबसाईटवर जर बघितलं तर ही सुद्धा एक त्याच्यावर डीएसटी स्कीम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. नंतर मिनिंग ड्युएल सिस्टीम ऑफ द ट्रेनिंग म्हणजेच काय, की बघा त्याच्यामध्ये साध्या भाषेत ड्युएल म्हणजे दोन होते. म्हणजे पहिलं ट्रेनिंग कुठं, त्या आयटीआय इन्स्टिट्यूटमध्ये असणार, दुसरं ट्रेनिंग कुठं इंडस्ट्रीमध्ये होणार किंवा कंपनीमध्ये होणार. म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे ड्युएल. ड्युएल म्हणजे दोन दोन ठिकाणी ट्रेनिंग होते. एक पहिलं म्हणजे आयटीआयचं जे काही कॉलेज आहे किंवा आयटीआयचं कॉलेज आहे तिथं थेरॉटिकल नॉलेज मिळते किंवा बेसिक प्रॅक्टिकल नॉलेज मिळते. आणि दुसरं ठिकाण जे ट्रेनिंगचं आहे किंवा त्याला दुसरं ठिकाण त्या कंपनीत की हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा इंडस्ट्रीमध्ये रिअल जे काही प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे त्याचं नॉलेज त्याला तिथं मिळते. दोन्ही ठिकाणी ट्रेनिंग होते, तर म्हणून त्याला ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग किंवा डीएसटी म्हणतात. आता ड्युरेशन ऑफ द ट्रेनिंग त्याचा किती असेल बघा इथं. म्हणजे एक मिनिट थोडस, 6 महिन्याचा कोर्स असेल तर 1 ते 3 महिने त्याला ट्रेनिंग असेल. जर तो कोर्स 1 वर्षाचा असेल तर 3 ते 6 महिने असते, आणि 2 वर्षाचा कोर्स असेल तर 6 ते 12 महिने ट्रेनिंग असते. मी त्याला सोप्या भाषेत, जसं 6 महिने आहे तर मॅक्झिमम इकडे 3 अर्ध करत असतो. 1 वर्ष आहे तर मॅक्झिमम इकडे 6 महिने आहे. 2 वर्ष आहे तर इकडे 1 वर्ष 12 महिने म्हणजेच 1 वर्ष असते. तर याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे मला 3 योजना तरी महत्वाच्या वाटतात. एक सीटीएस, सीआयटीएस आणि डीएसटी. आणि सगळ्यात महत्वाचं आपण या सेशन मध्ये काय लक्षात ठेवणार, की डीजीटीची स्थापना 1945ला झाली. नंतर डीजीटीची स्थापना लक्षात ठेवली आपण. नंतर आपण हे सुद्धा लक्षात ठेवलं, की आयटीआयवर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल कंट्रोल स्टेट गव्हर्नमेंटचं असेल. नंतर डीजीटी फक्त काय करणार, की त्याचे जे काय प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन किंवा काही ट्रेनिंगच्या रिलेटेड सिलेबसच्या काही फ्रेम असतील किंवा जे काही गाईडलाईन्स असेल ते कोण देणार, तर डीजीटी देणार. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये समजल्या असतील. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.